गेल्या रविवारी पवित्र आत्मा आमच्याशी बोलला आणि त्याने सांगायला सांगितलं आणि मी त्याची आज्ञा मानली आणि सांगितलं की काही जमिनीचे प्रॉब्लेम या ठिकाणी आहेत आणि जागेचे प्रॉब्लेम आहेत, ते सुटण्यासाठी आणि देव कार्य करत आहे. आणि 2 दिवसानंतर एक बहीण मला भेटली आणि तिने सांगितलं की मला माहीत पण नव्हतं अशी माझी जागा आहे हे मला माहीत पण नव्हतं आणि काल अचानक फोन आला, तुमची जागा तुम्हाला घेऊन टाका. हालेलुया. प्रभू महान आहे. विश्वासाने बोला. तुम्ही बोलायचं म्हणून बोलू नका. देव बोलतो यावर विश्वास ठेवा. जर येशू माझ्यामध्ये आहे तर कोण बोलणार? येशू बोलणार. जर माझ्यात मी असेल तर मी बोलणार. परंतु माझ्यामध्ये मी नाही, येशू ख्रिस्त राहतो. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला बोलायचं आहे तुमच्या मुखाच्या द्वारे. ज्याप्रमाणे मोशी ज्यावेळेस बोलत होता त्यावेळेस परमेश्वर म्हटला की तोंड उघड, मी ते भरेल. त्याप्रमाणे जो कोणी आज विश्वासाने बोलतो त्याच्या मुखातून देव चमत्कार घडतो. बायबल सांगतं तुमच्या मुखातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया. कधी कोणी पाहिले का तोंडातून नदी वाहते? कोणाच्या नाही, पण तुमच्या तोंडातून पवित्र आत्म्याची नदी वाहत आहे. आणि त्या नदीचं वैशिष्ट्य हे आहे की सर्व नगराला ती आनंदित करते. हालेलुया. स्तोत्रामध्ये म्हटलंय अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह सर्व नगराला आनंदित करतात. आज पुणे शहराला, आमच्या महाराष्ट्राला आनंदित करणारी जी नदी शिलो चर्च मधून आज वाहत आहे, माझा विश्वास आहे संपूर्ण महाराष्ट्र देव आनंदित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी अज्ञानामुळे विश्वासणारे फार एक्साइटेड होतात आणि काही पण बोलतात, जे बायबलमध्ये नाही ते पण बोलतात. मग लोकांना वाटतं की हे बोलतात तसंच आहे, पण बायबल तसं शिकवत नाही. बायबल एक सत्य पुस्तक आहे, देवाचा शब्द आहे. गोंधळ निर्माण होईल असं काहीही देव बोलत नाही. जे सत्य आहे, ज्याच्यामुळे लोकांचं परिवर्तन होतं, ज्याच्यामुळे लोकांमध्ये चमत्कार घडतात, ज्याच्यामुळे प्रतिकूल परिस्थिती अनुकूल व्हायला लागते, ज्याच्यामुळे विरोधक बदलले जातात, तो शब्द हा देवाचा शब्द आहे. आमेन. आणि म्हणून तुम्ही विश्वासाने या शब्दाकडे पहा. प्रफुल्ल फार सुंदर म्हटला, मला पण ते खूप आवडलं की जर आता या ठिकाणी लंगडा भिकारी असता तर त्याने खूप उड्या मारल्या असत्या. इतक्या दिवस लंगडा होता. आणि विशेष गोष्ट, सुंदर नामे दरवाजाजवळ लंगडा भिकारी, नाव काय? दरवाजाचं नाव काय? तो सुंदर नामे दरवाजाजवळ जर कोणी भूक मागते तर सुंदर दरवाजा सुंदर दिसेल काय? नाही. म्हणून खरं सौंदर्य त्या व्यक्तीच्या जीवनात आणण्यासाठी पेत्र आणि योहान म्हटले, उठ, येशूच्या नावात चालू लाग. आणि तो उठला, उड्या मारू लागला. तो सुंदर दरवाजा खऱ्या अर्थाने सुंदर दिसायला लागला. ख्रिस्ती नाव आहे, पण तुमचे माझे जीवन जर बदलली तर ख्रिस्ती नाव जगामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार. ते सुंदर आहे. परंतु अविश्वासाने ज्यावेळेस त्या नावाचं उच्चारण करतात त्या सुंदर नावाच्या जो भिकारी असल्यासारखं मला वाटतं. पण ज्यावेळेस माझं परिवर्तन होतं, माझ्यामध्ये बदल होतो, एक साक्ष माझ्यामध्ये होते, त्यावेळेस सुंदर नामे दरवाजा जो हा बदललेला भिकारी ज्यावेळेस तो बदलतो त्या सुंदर दरवाजा सुंदर दिसायला लागतो. आणि मगाशी आमच्या बंधू देशमुखानं खूप सुंदर सांगितलं की लोकांना धीर येईल असं बोला, धीर धरा. आज मला तोच विषय बोलायचा की तुम्ही धीर धरा.
परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तुमचं युद्ध रक्ता मांसावर नव्हे. म्हणून या जगात काय घडतं ते पाहू नका, तर देव या जगात काय करणार आहे याच्याकडे पाहायला का. हे नवीन नाहीये, पहिल्या शतकापासून हे चालू आहे. वेगवेगळ्या मार्गाने ख्रिस्ती मंडळीला अनेक लोकांनी विरोध केलेला मी पाहतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्ती मंडळी ही समाप्त झाली नाही, ती जगामध्ये पसरली. आणि म्हणून आज मला एक गोष्ट सांगू द्या, तुम्ही धैर्य सोडू नका, एक नॉर्मल जीवन जगा. कधी कधी विरोध झाला की आम्ही फारच एक्सायटेड होतो, पण तसं काही करू नका, एक नॉर्मल जीवन जगा. कारण जे घडतं त्याच्यावर कंट्रोल प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हालेलुया. देव एक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये घेत आहे, कंट्रोलमध्ये आहे. आणि म्हणून जे काही घडतं देवाच्या इच्छेशिवाय काही घडणार नाही. आणि या जे काही घडतं त्याच्यातून एक गोष्ट घडते, जागृत हो, प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. अनेक वेळा विरोध आज पहिल्यापासून आलेला आहे, पहिल्या शतकापासून चालू आहे. पण मला सांगू द्या, विरोध करणाऱ्याला विरोध करू नका, विरोध करणाऱ्यासाठी प्रार्थना करा, असं बायबल शिकवतं. प्रेषितांचं कृत्य याचा 4 अध्याय आणि 13 वचन. तसेच हे अनक्ष व अज्ञानी इसम आहे असे समजून त्यांनी आश्चर्य केले आणि हे येशूच्या सहवासात होते असेही त्यांनी ओळखले. ते 17 वचन. तरी हे लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यास अशी धमकी दिली. हा, पुढे की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर बोलू नये. आमेन. हे येशूचं नाव बोलताय ना, आता मी सोडतो तुम्हाला, पण या नावाविषयी कोणी कधी बोलू नका, ख्रिस्ताचं नाव घेऊ नका. पण मला सांगू द्या, त्यांचं ते धैर्य इतकं होतं की ते म्हणाले की देवाचं मनुष्याचं ऐकण्यापेक्षा देवाचं ऐकणं हे मला बरं आहे. ह्याला म्हणतात धैर्य, पॅशन म्हणतो ना, पॅशन. एखादा मुलगा जर त्याला डॉक्टर व्हायचं असेल तर काय त्याचं पॅशन असतं. सकाळी उठलं की पुस्तक हातामध्ये, दुपारी संध्याकाळी खेळायला पण जात नाही, अभ्यास इतके करतो, कारण त्याला माहिती आहे एखादा 12वी झाली की मी मला बार खेळायला मिळणार. ते जे पॅशन, आज ख्रिस्ती लोकांमध्ये या पॅशनची गरज आहे. धैर्य म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही ज्याला धैर्य म्हणतो त्याचा मूळ अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये देवाने एक उत्साह निर्माण केला, एक ताकद निर्माण केली. आणि तिचं समजलेलं आहे, पहा फार सुंदर वचन आहे, 17 वचन पुन्हा. तरी हे लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यास अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर बोलू नये. त्यांनी धमकी दिली. पुढे मग त्यांनी त्यास बोलावून अशी निक्षून ताकीद दिली की येशूच्या नावाने अगदी बोलू अगर शिकवूही नका. आमेन. येशूच्या नावाने बोलू नये, तिथं ताकीद दिली. येशूच्या नावाचा अपमान केला असं लिहिले तिथे. आणि त्या ठिकाणी हे लोक गडबडायला पाहिजे होते, भयभीत व्हायला पाहिजे होते, पण पेत्र उठून उभा राहिला आणि धैर्याने लोकांशी बोलू लागला. पेत्राचे 3 भाषण आहे. एक पेंटेकॉस्टच्या दिवशी भाषण आहे, त्यानंतर सुंदर नावाच्या दरवाजाचा जो लंगडा भिकारी बरा झाला त्या मंदिरातलं एक भाषण आहे, आणि तिसरं जे भाषण आहे ते धर्मसभेपुढे केलेलं हे पेत्राचं 3रं भाषण आहे. आणि या भाषणाचं वैशिष्ट्य असं आहे की तो एक्साइटेड झाला. हालेलुया. त्याला धैर्य आलं, त्याच्यामध्ये ते पॅशन आलं आणि तो बोलू लागला. ज्या लोकांनी ख्रिस्ताचा अपमान केला, ज्या लोकांनी विश्वासाला धमकी दिली, त्यांना तो काय म्हणतो, तुमच्याविषयी आम्ही विरोध करत नाही, कारण तुम्हाला माहित नाही. विरोध नाही करत आम्ही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की आता जे काही चाललंय ते त्याच्याकडे मी लक्ष देत नाही, कारण काही दैहिक गोष्टी, काही आत्मिक गोष्टी असतात.
पण एक गोष्ट मला सांगू द्या की जो जो व्यक्ती ख्रिस्ताला विरोध करतो तो तारल्याशिवाय राहणार नाही. तिचं तारण होणार आहे आणि वाट पाहा तुम्ही त्याची. जो कोणी विरोध करतो त्याचं तारण झाल्याशिवाय, त्याला सत्य कळाल्याशिवाय राहणार नाही. कारण इतिहास मला सांगतो, मी आजच्या गोष्टी वेळेस बोलत नाही, इतिहास असं सांगतो की ज्या ज्या लोकांनी येशूला विरोध केला, ज्या ज्या लोकांनी देवाला विरोध केला, त्या सर्व लोकांना देव प्रगट झाला. आज तुम्हाला आणि मला सांगू द्या, भिवू नका. देव म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे. तू जाशील तिकडे मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला टाकणार नाही, मी तुला कधी सोडणार नाही. तू हाक मार, मी तुला उत्तर देईल. हालेलुया. मग कशाची भीती आहे? तर मला तुम्हाला सांगू द्या, जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्या मनामध्ये एक प्रकारची एक्साइटमेंट असते, एक प्रकारचा धैर्य असतं, ते पॅशन असतं. मला एक गोष्ट सांगू द्या, आता एखादा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे आणि डॉक्टरला खूप पर्सेंटेज लागतात नाही का, तर तो खेळणार नाही, व्यर्थ वेळ घालवणार नाही, झोपा काढणार नाही, तर त्याला डॉक्टर व्हायचे आणि त्यासाठी तो रात्रंदिवस अभ्यास करतो. मला तुम्हाला सांगू द्या, जसं त्या मुलामध्ये पॅशन असतं, एक प्रकारचं त्याला शब्द मला नेमका सुचत नाही मराठीमध्ये, पण एक प्रकारची अगतिकता असते, ध्यास लागतो. हालेलुया. त्याच्यामध्ये ध्यास आहे की मला डॉक्टर व्हायचं आहे. तसं जर तुम्हाला ख्रिस्त कळालेला आहे तर त्याचा ध्यास तुम्हाला लागलाच पाहिजे. आपण कशासाठी जगतो हे अनेक लोकांना कळत नाही. उद्देश काय? जगायचं म्हणून जगतात. एकतर बायबलमध्ये व्यक्ती असा आहे, तो म्हणतो हे जीवा खा पी आणि मजा कर, असं त्याचा उद्देश आहे. तर देवाच्या नावाने जगतो, पण उद्देश काय? खा पी मजा कर. ज्या लोकांमध्ये पॅशन नसतं, मी मुद्दा ध्यास नसतो, तर त्याला काही करावंसं वाटत नाही. हॅलो, काहीच करावंसं वाटत नाही. प्राण्यासारखं जीवन तो जगतो, त्याला मी पशुतुल्य म्हणतो. हालेलुया. पशुतुल्य फक्त पशुच्या स्वभावाचा मनुष्याचा जगायचं आणि मरेपर्यंत जन्म घ्यायचा आणि मरेपर्यंत जगायचं आणि एकदा खड्ड्यात टाकला की संपलं. ध्येय नाहीये, ध्यास नाहीये, उद्देश नाहीये. परंतु ज्या वेळेस येशू ख्रिस्त मला कळतो त्यावेळेस माझं जीवन तो बदलतो आणि देवाचा ध्यास मला लागू लागतो. बायबल सांगतो दाविदाविषयी, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपतो. ध्यास. आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला देवाचा ध्यास लागला. काही काही लोकांचा जगाचा अभ्यास भरपूर आहे, पण मला तुम्हाला सांगू द्या, बायबलचा अभ्यास करा. देवाचा प्लॅन काय, तुमच्याविषयी देवाची योजना काय, देव तुमचा कसा वापर करू इच्छितो, या जगाचा शेवट कसा होणार आहे, हे सगळं या पुस्तकामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर या वचनातून देव माझ्याशी बोलतो. मला एक गोष्ट समजा की आमच्या देवाचं नाव किंवा येशूचं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे. एखाद्याचं नाव श्रेष्ठ होण्यासाठी तो जन्माने त्याचं नाव श्रेष्ठ असतं. राजाचा मुलगा कोण असतो? राजपुत्र. आहे की नाव मोठं नाव? त्याला जन्माने मिळतं. त्याचा बाप राजा होता म्हणून हा राजपुत्र झाला. जन्माने मिळतं. काही लोकांचं नाव मोठं त्यांच्या कर्तृत्वाने होतं. एखादा सायंटिस्ट असला त्याचं कर्तृत्व मोठं. आता डार्विनचं नाव सगळ्यात मोठं आहे, फॅराडेचं नाव सगळ्यात मोठं आहे, कर्तृत्व मोठं आहे, नाव मोठं तर. पण मला सांगतो की येशू ख्रिस्ताचं नाव मोठं आहे कारण त्याचा बाप सेनाधीश परमेश्वर आहे आणि त्याचं कर्तृत्व इतकं मोठं आहे की तो मेलेल्यातून जिवंत झालेला आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याचं नाव श्रेष्ठ आहे.
आणि जर त्याचं नाव तुम्हाला दिलेलं आहे तर त्या नावामध्ये अद्भुत चमत्कार करतात. जे दुःखी कष्टी लोक आहेत त्यांच्यावर तो दया करतो. जे लोक अज्ञानात आहे त्यांना प्रकाश प्राप्त होतो. जे लोक खाचेत सापडलेले आहेत त्यांना तो वर काढतो. पापांची तो क्षमा करतो. हालेलुया. आणि म्हणून या नावामध्ये जी पॉवर आहे. आता गेल्या काही दिवसापूर्वी मी मुका झालो होतो, तुम्हाला माहिती आहे. खूप प्रयत्न केले, रुबिऑल, जहांगीर, सगळीकडे खूप प्रयत्न केले, पैसा भरपूर खर्च झाला. पण एक दिवशी मी म्हटलं स्टेशनच्या बाजूला अल्प बचत भवन आहे, म्हटलं चला तिथं प्रार्थनेला. आणि तिथं गेलो आणि कुणीच माझ्याशी बोलत नव्हतं. मी खाली बसलो आणि चमत्कार झाला. खाली बसल्या बसल्या देवाचं नाव घेतल्या बरोबर, हालेलुया म्हटल्या बरोबर माझ्या मुखातून मोठा आवाज आला. छान वाटलं तुम्ही टाळ्या वाजवल्या. पण हेच गोष्ट आमच्या प्रत्येकाच्या जीवनात देव करतो, म्हणून त्याचं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे. प्रेज द लॉर्ड. अनेकांच्या प्रार्थना देवाने ऐकलेल्या आहेत, अनेकांच्या समस्या देवाने ऐकल्या. एक गोष्ट तेवढी खरी आहे की ज्यावेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवता चमत्कार होतो. पण जो येशूवर विश्वास ठेवत नाही त्याच्यासाठी देव चमत्कार कधीच करणार. सैतानासाठी देव चमत्कार करील का हो? तुम्ही देवा सैतानाचा बदल कर, ऐकेल का देव? आमेन. देवा सैतानाचं परिवर्तन कर, ऐकेल का देव? पण जो मनोभावे देवाचा शोध करतो त्याच्यासाठी देव चमत्कार करतो, अद्भुत अद्भुत गोष्टी करतात. आणि म्हणून मला सांगू द्या की या पवित्र शास्त्रामध्ये फार अद्भुत गोष्टी आहेत. आणि इतिहास आहे, दंतकथा नाहीये, हा इतिहास आहे. त्या घटना साक्ष देतात, हे बायबल साक्ष देतात. आणि तो आजही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी तो समर्थ आहे. आणि मला पुन्हा एकदा सांगू द्या की देव प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की तो लंगडा भिकारी भीक मागत होता, भीक दे भीक दे भीक दे. पेत्र योहानाला आता भीक मिळणं आणि बरं होणं याच्यातली कोणती गोष्ट खरी गरज आहे? हो, बरं होणं. पण त्यातलं बरं होण्याकडे लक्ष नाही. असू दे भिकारी, ह्यावेळेस पण मी मागेल, पुढच्या वेळेस पण, कारण मला बरं नाही. परंतु मूळ गरज काय आहे? त्याने बरं व्हावं, भीक मागावं नाही. म्हणून या पेत्र योहानाने त्याच्या मूळ गरजेकडे बोट दाखवलं आणि म्हटलं सोनं रूप तुला देण्यासाठी आमच्याजवळ काही नाही, येशूच्या नावात उठून चालू लाग. ही खरी गरज आहे. आज अनेक लोकांना वाटतं भाकर माझी खरी गरज आहे. अनेक लोकांना वाटतं चमत्कार काहीतरी व्हावा पैशा संबंधी, ती खरी गरज आहे. नाही. आज तुझं जे पॅरालिसिस आध्यात्मिक जीवनामध्ये आहे ते बरं व्हायचं आहे, म्हणजेच तुझ्या पापाची क्षमा झाली पाहिजे. ही खरी गरज आहे. अनेक लोक खऱ्या गरजाकडे लक्ष न देता आपल्या वरवरच्या गरजाकडे, प्रभू माझ्या लेकराचं शिक्षण चांगलं होऊ दे, प्रभू मला चांगली नोकरी लागू दे, सो प्रभू मला चांगलं घर दे. तो काय बिल्डर आहे का? पण देवबाप तुमच्या पापांची क्षमा करील, त्याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये पाहायला मिळेल की देव तुमची प्रत्येक गरज झोपेतही पुरवतो. आमेन. हालेलुया. झोपेत मिळणाऱ्या गोष्टीसाठी मी प्रार्थना नाही करणार, पण माझ्या खरी गरज क्षमा मिळणं याच्यासाठी मी प्रार्थना करेल. हालेलुया. आणि म्हणून लोकांना हे कळलंच नाही. बायबल फार सुंदर आहे, त्याच्यामध्ये अतिशयोक्ती नाही, अंधश्रद्धा नाहीये, प्रत्येक गोष्टीला सरळ सरळ उत्तर आहे. आणि तो अतिशय व्यवस्थित असा मनुष्याला आत्मिक जीवन तो देतो. तो कधी कोणाला गोंधळात टाकत नाही. लोक गोंधळात टाकतात कारण त्याला काही शिक्षण माहीत नसतं, बायबल नीट वाचलेलं नसतं, अभ्यास केलेला नसतो. अहो गमालिएलच्या हाताखाली 3 वर्षे संत पौलाने अभ्यास केला, तेव्हा त्याला कुठं एवढं मोठं सत्य कळालं गॉस्पलचं. आज अनेक लोकांना आम्ही फक्त वर्शिपसाठी येतो, ते वचनाला महत्व देत नाही.
परिणाम काय होणार आहे? जी वाढ देवाला अपेक्षित आहे ती तुमच्या जीवनात होणार नाही, कारण वचन वाढ करत आहे. हालेलुया. देवाचं वचन मनुष्यामध्ये वाढ करतं. नाहीतर त्याच्या पुष्कळ लॉजिक चालूच आहे. असं केलं तर काय होतं, तसं केलं तर काय होतं, तसं केलं. ते लॉजिक आहे. पण जर तुला वचन माहित आहे, तुझी फसगत कधीच होणार नाही. योग्य रस्ता तुम्हाला सापडेल. ते वचनाचं पावर आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की तो इतका आवेशाने भरला. महत्वाची गोष्ट काय की ते लोक निरक्षर होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण त्यांनी येशूपासून शिकलेलं होतं. येशूने त्यांना ट्रेंड केलेलं होतं. हालेलुया. 30 वर्षापासून 30 वर्षापर्यंत येशूच्या सहवासात राहून रात्रंदिवस शिक्षण घेतलं आणि म्हणून त्यांना ती पॉवर मिळाली आणि म्हणून त्यांच्यामध्ये सामर्थ्य आलं. एक महत्वाची गोष्ट मला सांगू द्या की तो लंगडा भिकारी आणि उड्या मारत आहे, कारण तो बरा झाला. मग साईडला उड्या मारत 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 तो मंदिरात गेला. मला तर सांगू द्या, त्याने जेवढ्या उड्या मारल्या त्याच्यापेक्षा जास्त उड्या पेत्र योहानाने मारल्या असतील. हालेलुया. हो, आमच्या प्राप्तीने बरा झालाय. हॅलो, किती सांगतो ना आम्ही. ताप गेला तरी आम्ही सांगतो माझ्या प्राप्तीने ताप गेला. किती मोठा आनंद पेत्र योहानाला आहे. कारण येशू ख्रिस्त गेल्यानंतर पहिला असा चमत्कार त्यांनी त्या ठिकाणी केला की त्या लंगड्या भिकाऱ्याला बरं केलं. आणि त्यांनी पाहिलं, अरे बापरे, येशूच चमत्कार करत नाही, आपल्यातून पण चमत्कार होतात. हॅलो, तू विश्वास ठेवा, देव तुमच्यातून चमत्कार करणार आहे. इतका चमत्कार घडला, इतका मोठा चमत्कार घडला. ते नाचायला लागले. पेत्र योहानाकडे पाहिलं, अरे बापरे, आपण बोललो आणि तसं झालं. एक्साइटेड झाला. त्या एक्साइटेडपणातूनच त्याने धर्मसभेपुढे भाषण केलं. आमेन. भाषण कधी करता येतं माहिती का? ज्यावेळेस तुमच्या प्रार्थना देव ऐकतो, तुम्ही पाहता, त्यावेळेस तुम्ही इतके एक्साइटेड होता आणि तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होतो आणि तुम्हाला माहिती आहे की देव करेल आणि करेलच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लंगड्या भिकाऱ्यासाठी टाळ्या वाजवा. पण जास्त टाळ्या पेत्र आणि योहानासाठी वाजवा. हालेलुया. ज्यावेळेस त्यांनी हे पाहिले की लंगडा चालायला लागला, इतकं धैर्य त्यांना प्राप्त झालं, इतका आवेश निर्माण झाला, त्यांचं जीवनच बदललं. अरे, आपल्या पण प्रार्थनेने चमत्कार करतो. तो लंगडा भिकारी बरा झाला, आपल्या प्रार्थनेने बरा झाला. ते आवेशाने भरले. प्रार्थना करा, देव नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. आणि त्या उत्तर मिळाल्यामुळे तो तर बरा होईलच होईल, पण तुम्ही विश्वासात वाढाल. हालेलुया. रोगी तर बरा होईलच होईल, पण ज्यावेळेस तुमच्या प्रार्थनेनं रोगी बरा होतो, हे ज्यावेळेस तुम्हाला कळतं, त्यावेळेस तुमची विश्वासामध्ये वाढ होते. हे असं सूत्र आहे पवित्र शास्त्रामध्ये. कशा रीतीने मिनिस्ट्री करावी ही इथे आपण शिकू शकतो. एकेकाच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करा आणि पहा, तुमच्या प्रार्थना देवाने ऐकलेल्या आहे आणि रोग्याला आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया. अनेक लोकांना भीती वाटते, अरे असा हात ठेवला तर काय होईल. तर प्रियानो, काही लोक म्हणतात की उतावळेपणाने कोणाच्या डोक्यावर हात ठेवला. ते कशासाठी माहिती का? उतावळेपणाने एखाद्याला एक लीडर बनवू नका. हात ठेवण्याचं तत्व काय? नाही तर काही लोक म्हणतात त्याच्यातली भूतं आपल्यात शिरतात म्हणे हात ठेवलं की. म्हणजे इथून 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 असं, इथून 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 असं, इथे चुकीचं आहे त्याचा विश्वास. हात वर ठेवण्याचा, हात ठेवणं म्हणजे त्या व्यक्तीला विशेष कामासाठी वेगळं करणं. आता तो व्यक्ती जर योग्य नसेल, तुझं हात ठेवणं व्यर्थ होणार आहे. म्हणून समजून घे, देव त्या व्यक्तीचा कसा वापर करत आहे, त्याच्यातली गुण काय, तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे काय.
देवाचं ज्ञान त्याला आहे काय? सगळ्यात मोठी गोष्ट त्याचा देवावर विश्वास आहे काय? तर मग गाठ. हालेलुया. म्हणून मला इथं तो फार पूर्वीपासून प्रभूने शिकवलं. मी सहसा पटकन वेगळं करण्यासाठी हात पटकन ठेवत नाही. कारण का? ज्यावेळेस मला कन्फर्मेशन प्रभू देतो त्यावेळेस अनेक सेवक महाराष्ट्रामध्ये तसे तयार झालेले आहेत की ज्यांच्याविषयी माझ्या अंतःकरणात प्रभूनं तसं कन्फर्मेशन दिलेलं आहे की देव याच्याद्वारे मोठं कार्य करणार आहे काय? देव याच्याद्वारे अद्भुते चिन्ह चमत्कार घडवणार आहे काय? काय याच्याजवळ पॅशन आहे काय? त्यावेळेस तू त्याच्या डोक्यावर बिनधास्त हात ठेव. कारण सामर्थ्य मनुष्यामध्ये नाही, सामर्थ्य देवामध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो एक्साइटेड झाला, आनंदित झाला आणि तो बोलू लागला. बोलत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही ख्रिस्ताचा अपमान केला, तुम्ही ख्रिस्ताच्या विरोधात आहात, तुम्ही त्याच्यासाठी काही योजना केल्यात बंदिवासात टाकण्यासाठी. जे ते नाव बोलतात ते बोलू नये असं तुम्ही त्याला धमकी दिली. पण ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखता त्यावेळेस आपोआप तुम्हाला धैर्य प्राप्त होतं. प्रेज द लॉर्ड. आपोआप धैर्य प्राप्त. तसं तर आम्ही फार अशक्त लोक आहोत, पण ज्यास येशू माझ्यामध्ये येतो त्यावेळेस तो मला ताकद देतो, तो मला शक्ती पुरवतो. आणि म्हणून या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे की देव आमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. या ठिकाणी लंगडा भिकारी लोकांनी येशू ख्रिस्ताला शिष्यांना विरोध केला. पेंटिकॉस्टच्या दिवशी ते म्हटले काय बोलता, दारू प्याले, अमकं केलं, विरोध केला. किती लोकांचं तारण झालं? किती? अहो असं करून तर दाखवा ना मला. नसेल तर माझं पाहून तरी सांगा. 3000 लोकांचं तारण झालं. पेंटिकॉस्टच्या दिवशी विरोध केला, परिणाम काय झाला? 3000 लोकांचं तारण झालं. आज जर कोणी विरोध करतोय, विरोध केल्याशिवाय मंडळीची वाढ होतच नाही. हालेलुया. म्हणून विरोध करतात त्यांना आपण टाळ्या वाजवून धन्यवाद देऊया, कारण ख्रिस्ती मंडळी सामर्थ्याने भरणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी विरोधकांच्या विषयी मला मनात विरोध कधी येतच नाही. असं वाटत नाही त्यांना विरोध करावा. परवा मी चाललो होतो सकाळी त्या ह्याला, तेवढ्यात पवित्र आत्मा माझ्याशी बोलला. मी प्रार्थनेला बसलो. पवित्र आत्मा म्हटला की तू विरोध करू नको, तू प्रार्थना कर. आणि जितका वेळ तिथे होतो तितका वेळ माझ्या घरामध्ये मी प्रार्थना करत होतो. आणि देवाने उत्तर दिलं संध्याकाळीच. हालेलुया. आता काय दिलं मी सांगत जाऊ दे, तो माझा विषय नाही. पॉलिटिक्स मला आवडत नाही. पण मला आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला सांगायचं. हालेलुया. हेच आध्यात्मिक जीवन आहे. याला सोडून तुम्ही जगातल्या विचारांनी हे बायबल वाचवू शकतच नाही. जगिक विचारांनी, लॉजिकनं, तर्कवितर्कानं हे पवित्र शास्त्र वाचू शकत नाही. या पवित्र आत्मशास्त्रामध्ये तुमच्याविषयी ज्या योजना आहे त्या तुमच्या हिताच्या आहेत, अहिताच्या नाहीत. हालेलुया. म्हणून ख्रिस्ताकडे आलेला कोणाचं अहित झालेलं पाहिलंय का? नाही झालं आहे का? असेल कोणी तर त्याने आपला उंच करा. ख्रिस्ताचा स्वीकार केला ना, अहित झाल्या नाही होणार. कारण तुमच्या संबंधी त्याच्या योजना आहेत आणि त्या चांगल्या योजना आहेत. देव तुमच्या जीवनात अद्भुते चिन्ह आणि चमत्कार करणार. मला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस ते बोलले, त्याचं ज्ञान पाहिलं, त्यांचा आवेश पाहिला, ते अशिक्षित आहे हे त्यांना माहीत असताना सुद्धा त्या मोठमोठ्या गोष्टी पाहिल्या. याचं लोकांना, त्या धर्मसभेला आश्चर्य वाटलं. आमेन.
जर तुमच्या जीवनात येशू ख्रिस्त आहे ना, नक्कीच लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. यू आर डिफरंट. येशू ख्रिस्ताचं शिक्षण आहे फार वेगळं आहे. एका गालात पेडली तर दुसरा गाल पुढा कर, हे सामान्य लोकांना जमत नाही, कारण आम्ही देहात आहोत. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर येशू ख्रिस्ताचं हे शिक्षण आज जगाला जिंकत आहे. सर्व जगभर ते पसरत आहे. हालेलुया. ज्या ज्या लोकांनी अशा प्रकारचं येशूचं शिक्षण वापरलं ते आपल्या जीवनात विजयी ठरलेले आहेत. एक प्रभावशाली असं देवाचं वचन आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताला त्या लोकांचं आश्चर्य वाटतं. त्या लोकांना या येशूचे जे शिष्य आहे त्यांचं आश्चर्य वाटलं. मला तुम्हाला सांगू द्या की आश्चर्य वाटण्यासारख्या गोष्टी येशू ख्रिस्त करतो. ज्यास येशू ख्रिस्त पाण्यावरून चालत होता त्यास त्याने सांगितलं, आज्ञा केली, वाऱ्यांनो थांबा. ते थांबलं. त्याचा परिणाम काय झाला? शिष्य म्हणाले, हा आहे तरी कोण? आता सर्व महाराष्ट्र ओरडत आहे, येशू ख्रिस्त आहे तरी कोण? आमेन. हालेलुया. हा ख्रिस्त आहे तरी कोण? आमचं अर्ध काम झालेलं आहे, कारण जिथं येशूचं नाव आहे तिथं चमत्कार आहे. आमेन. येशूचं नाव कार्यकारी नाव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या ठिकाणी त्यांनी विचारलं, आहे तरी कोण? आणि पुढे असं म्हटलं की वादळ वारे याचं ऐकतात आणि ते थक्क झाले. हालेलुया. थक्क झाले. तुमच्यातल्या ख्रिस्ताला पाहून हे जग थक्क होणार आहे. आमेन. थक्क होणार, चकित होणार. हे आता मी अशिक्षित म्हणत आहे, पण आम्ही कमी आहोत हे निश्चित आहे. आमच्याजवळ तलवारी आहेत का? आहेत का तुमच्याजवळ तलवारी? नाही. पण तुम्ही थक्क करणारे लोक आहात. तुमच्याजवळ तलवार नाही, ढाल नाही, पॉलिटिक्स नाहीये, एखाद्याला कसं खाली खेचायचं ते पण तुमच्यामध्ये नाहीये. पण जे आहे ते येशूचं नाव आहे, ते जगाला थक्क करणार आहे. आमेन. आपण या नावाबद्दल आपण टाळ्या वाजवूया प्रभूच्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतकंच नाही, येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या यायराच्या कन्येकडे गेला तर अर्ध्या रस्त्यात बातमी आली की ती मेली. मग त्याने रस्ता बदलायला पाहिजे होता, पण नाही बदलला. तो गेला त्याच्याकडे. त्यास मुलगी मेलेली होती. येशू ख्रिस्त म्हणा ती झोपलेली आहे. सगळे लोक हसायला लागले, याला मेलेलं समजत नाही, झोपलेलं समजत नाही, असा काय येशू आहे? याला काही कळत नाही का मेलेले म्हणून? श्वास बंद झालाय किती वेळपासून? येशू म्हणतो ती झोपली. आणि प्रियानो त्याने हाक मारली. मरणातून उठ अशी हाक नाही मारली, त्याने हाक मारली, मुली उठ. मरणातून उठ आणि झोपेतून उठ याच्यात फरक आहे की नाही? हालेलुया. मरणातून उठ म्हणणं, मरण ही गोष्ट देवाच्या डिक्शनरीतच नाही आहे. मरण माणसांच्या डिक्शनरीत आहे, देवाच्या डिक्शनरीत नाहीये मरण. म्हणून त्याने कुठेही मरणाला ॲग्री झालाच नाही. हालेलुया. तो ॲग्री झालाच नाही. त्या लाजला असं म्हणतो कबरेतून बाहेर आहे. त्यांनी कबूल नाही केलं लाजरस मेलाय म्हणून. त्यांनी म्हटलं बाहेर आहे. मला सांगू द्या की जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर ज्या गोष्टी तुम्हाला सतावणाऱ्या आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका, आणि जो देव तुमच्यासाठी करणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला का. हालेलुया. देव तुमचं जीवन. मला एक गोष्ट सांगायची तुम्हा लोकांना, आंतरिक देव बलवान करत आहे. आज सकाळी पण आम्ही प्रार्थना केली, मंडळीसाठी प्रार्थना केली की देव तुम्हाला आंतरिक बलवान करतो. बाहेरून बलवान पुष्कळ लोक येतो,
युद्ध करणारे लोक आहेत बाहेरून, त्यानंतर चर्चला जाणारे रेग्युलर बाहेरून, पण जे विश्वासाने भरलेले आहे ते आतून बलवान आहेत. आणि म्हणून विश्वासाने बोला की देव तसं तुमच्यासाठी करेल. आमेन. विश्वासाने बोला. आणि विश्वास झालेला कोणतीही गोष्ट शक्य नाही. ज्या तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता आणि समस्येला धमकावता तसं तुमच्यासाठी घडेल असं बायबल सांगतं. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस ती उठली, ती मेली होती तेव्हा ते चकित नाही झाले, पण ज्यावेळेस ती मरणातून म्हणजे त्या झोपेतून उठली त्या सगळे रडणारे आपोआप डोळे पुसायला लागले. हे पुस 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 पुस. मुलगी उठली आणि ते सगळे चकित झाले, चकित झाले. तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा. एखाद्याचा मोठा मोठा प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम किती मोठा आहे प्रार्थना करू नका. येशू किती मोठा आहे याच्यावर विश्वास ठेवा आणि डोक्यावर हात ठेवा, तो व्यक्ती बरा होणार आहे. आमेन. त्या व्यक्तीला व्हेंटिलेटरवर आहे, कशी काही त्याला बरं करा म्हणून प्रार्थना करा. अहो करा. येशूवर विश्वास ठेवा. तुमच्यावर नका विश्वास ठेवू, नाही तर मेडिकल रिपोर्ट पाहाल तुम्ही. जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो काय पाहतो? मेडिकल रिपोर्ट पाहतो आणि तो सांगतो 2-4 तासाने आता मरणार. पण येशूवर विश्वास ठेवला, तू मेला असला तरी देव तुम्हाला जिवंत करणार. येशूवर विश्वास ठेवा. हालेलुया. हे नॅचरल आहे की एखादा मनुष्य मेलेला आहे, त्याला मेला म्हटणं हे सोपं आहे, पण एखादा मनुष्य मनुष्याच्या दृष्टिकोनातून मेलेला आहे, त्याला आध्यात्मिक दृष्टीने झोपलेला आहे हे म्हणणं फार कठीण आहे. आमेन. म्हणून विश्वास आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवा. विश्वासाने चमत्कार घडणार आहे, विश्वासाने अडखंड जाणार आहे, विश्वासाने लोक बदलणार आहे. मला सांगू द्या की ख्रिस्ती हा प्रकार धर्मच नाही आहे. कोणी आणलाय, कसा आणलाय. एकदा अंत्योकियामध्ये हे येशूचे शिष्य गेले, त्यांना लोक येशूचे शिष्य म्हणायचे. ते गेले. आता येशूच्या सारखा त्यांचा जागा होता. येशू प्रेमळ होता तसा तो प्रेमळ होता. येशू सेवा करायचा तसे ते सेवा करायचे. आणि ज्यावेळेस अंत्योकियाच्या लोकांनी पाहिलं, अरे हे येशू सारखेच दिसतात, म्हणून अंत्योकियाच्या लोकांनी नाव दिलं हे ख्रिस्ती आहेत. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम तयार झाला ख्रिस्ती नावामुळे. पण आज तुम्ही देवाचं मुला आणि तुमचं युद्ध कोणत्या मनुष्याशी नाही, सैतानाबरोबर युद्ध आहे. हे तुम्ही नीटपणे लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं युद्ध दुरात्म्याशी आहे, सैतानाबरोबर आहे, दुष्ट शक्तीबरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तुम्हाला दिलेली दानं त्याचा वापर करता त्यावेळेस शत्रूवर मनुष्य विजय पावतो. अशक्य गोष्टी शक्य होतात. माझा विश्वास आहे आज तुम्ही विश्वास ठेवा की येशू सगळं काही बदलणार आहे. तुम्ही पाहाल सगळं बदललेलं आहे. तुमच्यावर विश्वास. अहो आमचे ना पाळक साहेब फार हुशार आहे, आमचे चांगलं भाषण करतात, त्याने बदल होणार नाही. नाही, आमचे काही लोकांना राजकारणात फार पुढे आहेत, त्याने पण बदल होणार नाही. प्रार्थना करा. देव प्रेमाचा वर्षाव करणार आहे. त्या प्रीतीनं अनेकांची जीवन तो बदलून टाकणार आहे. आमेन. हालेलुया. ओ हालेलुया. मी गोष्ट नाही सांगत, खरं ते सांगतो, खरं ते सांगतो. तुम्ही कोणाला विरोध करू नका, तुम्ही प्रार्थना करा. ते विश्वासाने प्रार्थना करा आणि जे तुम्हाला पाहिजे ते देव घडवणार आहे. शौल असाच विरोध करत होता. त्याचं नाव आधी पौल होतं. खूप विरोध करायचा. ख्रिस्ती लोकांना जाळणं, ख्रिस्ती लोकांना डांबणं, ख्रिस्ती लोकांना विरोध करणं, त्यांना शिक्षा देणं, तुरुंगात टाकणं पौल करत होता. पण एक दिवशी त्या पौलाची भेट देवानं घेतली त्या वाटेवर आणि त्या दिवशी शौलाचा पौल झाला. त्याचं परिवर्तन झालं. एखाद्या व्यक्तीला शिक्षा द्यावी हा विरोध नाहीये.
पण एका व्यक्तीचं परिवर्तन व्हावं हा खरा विरोध आहे. आणि तो कोणाला? सैतानाला आहे. ह्या व्यक्तीला असं केलं, ख्रिस्ती लोकांना असं केलं, तसं केलं, अमकं केलं, तमकं केलं, असं बोलले, तसं बोलले. नाही होत. ते गरीब बिचारे आहेत, त्यांना माहीतच नाही बायबल काय आहे ते. तुम्हाला माहिती आहे का? मग तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि पहा, त्या व्यक्तीला देव शिक्षा देणारच नाही, पण त्याला देव प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. हा आहे तरी कोण? हा येशू आहे तरी कोण? हाय मनुष्याला बदलणारा देव आहे. तो कोणाचा न्याय करायला आला नाही, तो लोकांवर दया करायला आलेला आहे. हॅलो, येशू न्याय करायला आलेला नाही, तो दया करायला आलेला. आणि जशी माझ्यावर दया केली, सर्व जगावर त्याची दया आहे. हालेलुया. प्रत्येक व्यक्तीवर तो दया करतो. आणि ही गोष्ट आम्ही समजावून घेणं हे फार गरजेचं आहे. येशू ज्यावेळेस माझ्या जीवनात येतो त्यावेळेस लोक चकित होतात. मला माहिती आहे, आता मी म्हटलं भ्रष्टाचार करू नका, भ्रष्टाचार करू नका, भ्रष्टाचार करू नका, तरी लोक करतातच. पण तुम्ही येशूला स्वीकारा, येशूला स्वीकारा, भ्रष्टाचार घडेल का? हे खरी परिवर्तन आहे. हॅलो, हे मूळ आहे. मूळ मुळाला गाव घातलं की फांदे आपोआप खाली येतात. मी मोठमोठी भाषणं करतो, भ्रष्टाचार करू नका, स्त्रियांना त्रास देऊ नका, पण व्हायचं ते होतच. पण जो कोणी येशूला अंतःकरणातून स्वीकारतो तो भ्रष्टाचार करू शकतच नाही. आणि जर करतो तर त्याने अजून नीट येशूला ओळखलेलंच नाही. हॅलो, बायबल सांगतं की जो कोणी म्हणतो मी देवाला ओळखतो आणि पाप करतो, तर तो देवाला ओळखत नाही. या जगाला बदलवण्याचं सामर्थ्य फक्त येशूमध्ये, कोणत्या व्यक्तीमध्ये नाहीये. हालेलुया. त्याचं शिक्षणच इतकं सुंदर आहे. किती बंधनात असू द्या, लोकांची सुटका होणारच आहे. आमेन. हालेलुया. हेच कळत नाही लोकांना, म्हणून ते विरोध करतात. विरोध ते करत नाही, तो जो दुरात्मा समूह आहे ते अशा लोकांचा वापर करून ते विरोध करतात. पण आमच्याजवळ एक शस्त्र आहे, तो म्हणतो तुमची शस्त्र दहीक नाही, सैतानाची तटबंदी जमीनदोस्त करायला ती देवाचं सामर्थ्य आहे. म्हणजे काय? जे विरोध करतात त्यांच्यावर प्रेम करा, देव बदलून लोक बदलून जाणार आहेत. पटतंय की नाही तुम्हाला माहित नाही, पण मानवी पद्धतीने जाऊन पहा, प्रश्न सुटणार नाही. पण तुम्ही येशूकडे प्रार्थना केली, मोठमोठे प्रश्न देव सोडवणार आहे. कारण हे शस्त्रच वेगळं आहे. हो, येशूच्या हातापायात खेळ ठोकले. बायबल तर सांगतो येशू ख्रिस्त वधस्तंभावर त्याच्या हातापायात खेळ ठोकले. म्हणजे काय केले? हो, शास्त्रलेख वधस्तंभावर खिळला. आता खिळला तो परत काढायचा का? खिळलाय. आता नवीन जीवन आहे, ख्रिस्तातलं जीवन आहे. ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये मला वाढायचंय. त्याच्या दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, प्रीती आहे. सगळं ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये. जो शास्त्रलेख होता ज्याच्यामध्ये मरण होतं, ज्या शास्त्रलेखामध्ये मरण होतं, ज्या शास्त्रलेखामध्ये दंडाज्ञा होती, ज्या शास्त्रलेखामध्ये शिक्षा होती, तो शास्त्रलेख वधस्तंभावर खिळला. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त उठला त्यावेळेस तो म्हणतो मी जगाला जिंकलेला आहे. एक नवीन करार त्याने आमच्यासाठी केला. तो करार येशूच्या रक्तामध्ये. पहिला करार दगडाच्या पाठीवर देवाने लिहिलं नाही का, सिनाई पर्वतात दगडाच्या माझ्याशिवाय तुला अन्य देव नसो, खून करू नको, चोरी करू, दगडाच्या पाठीवर. पण मला सांगू द्या, ज्यावेळेस येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, या दगडाच्या पाठीवरचा लेख त्याने वधस्तंभावर खिळला आणि नवीन करार केलाय. जशी आपणावर
तशी आपल्या शेजावर प्रीती कर आणि तू आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर, असा लेख लिहिला. पहिलं लेख परमेश्वराने लिहिला. दुसऱ्या लेखावर स्वाक्षरी आहे, सही येशू ख्रिस्ताच्या रक्तानं केलेली स्वाक्षरी आहे. हालेलुया. येशूच्या रक्तानं केलेली स्वाक्षरी आहे. प्रेज द लॉर्ड. इथं शाईची स्वाक्षरी कोणी पुसरून टाकतंय, पण येशूच्या रक्ताने जी स्वाक्षरी होते, सही होते, या जगातला कोणी व्यक्ती त्याला पुसू शकत नाही. का ते जिवंत आहे, ते बोलतंय असं बायबल सांगतंय. ते जिवंत आहे, ते बोलतंय. हालेलुया. लोकांचं जीवन बदलायला ते समर्थ आहे. तुमची लाखेपेक्षा लाल पाप शुभ्र करायला ते रक्त समर्थ आहे. आमेन. मग म्हणशील का असं झालं तर झालं आमचं. अहो काही का असे ना, या येशू ख्रिस्ताकडे. येशूचं रक्त तुम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. नो गिल्टी. दोष भावना नाहीये, पण गर्व पण नाही बरं का. काही लोकांना दोष भावना नाही, मग त्याच्या उलट गर्वच करतात. अरे मी असा 10 लोकांना जीव मारलं. अहो काय गर्वाची भाषा आहे. देव क्षमा करतो, पण जो गर्व करतो त्याचा देव विरोध करतो. आमेन. हालेलुया. म्हणून आम्हाला असं नम्र राहायची गरज, कारण नम्र लोकांना देव उंच करतो. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कळतंय सगळं. आमेन. किती सुंदर आहे ना बायबल. किती चांगला आहे येशू. केवढं चांगलं शिक्षण आहे. आज मी सुरक्षित आहे, कारण ख्रिस्तामध्ये मला दंडाज्ञा नाहीये. हालेलुया. मला दोष भावना पण नाही, पण माझ्यामध्ये गर्व पण नाहीये. काही लोकांना हो आमका जर निवडून यायला पाहिजे काहीतरी, तर त्याने कमीत कमी ॲटलिस्ट एक तरी मारायला पाहिजे. गर्वाने सांगतो. पण मला तुम्हाला सांगू द्या, देव तुमचा दोष भावना काढून टाकतो आणि तुम्हाला नम्र बनवतो. यासाठी की सुवेळी देव तुम्हाला उंच करणार आहे. तुमच्या घरात देव तुम्हाला उंच करणार आहे. जिथं काम करताय तिथं देव तुम्हाला उंच करणार आहे. हालेलुया. हालेलुया. अशक्य गोष्ट शक्य करता. मी तर खूप अनुभव घेतले, तुम्ही पण घ्या. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जे मनुष्याला शक्य ते देवाला शक्य आहे. आणि म्हणून देव तुम्हाला चकित करत आहे. आता येशू ख्रिस्त ज्यावेळेस जमादाराकडे आला, तो शताधिपतीचा तो जमादार आहे, त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की तुम्ही फक्त शब्द पाठवा, कारण मी पण एक अधिकारी शतपतीच आहे का तो शताधिपती आहे. आणि त्याने सांगितलं की तुम्ही फक्त बोला म्हणजे तो मुलगा बरा होणार. मग का बोला आणि बरं होणार? काहीतरी कारण पाहिजे हो, काहीतरी लॉजिक आहे. बोलान बरं, बोलान बरं, बोला आणि ती बरी होईल याला काहीतरी प्रमाण आहे. म्हणून तो म्हणतो मी पण अधिकारी आहे. मी ये म्हटलं की कोणी येतो, जा म्हटलं की जातो. मी मनुष्य असताना असं लोक करतात. तू देवाचा पुत्र आहे, तुझं तर ऐकलंच पाहिजे. त्यावेळेस येशू ख्रिस्ताला आश्चर्य वाटलं, कारण देवदेव करणारे भरपूर आहे, परंतु वचन समजणारे जरा कमी आहेत. आमेन. अनेक लोक देवदेव करतात, अनेक लोक धर्माचरण करतात, परंतु त्यांना माहित नाही की नेमकं देवाने मला काय अधिकार दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस तो वापरतो ना, त्यास देवाला पण आश्चर्य वाटतं. हा राईट ट्रॅकवर आहे, हा व्यक्ती ना राईट ट्रॅकवर आहे. नाही तसं मेंढरासारखे खाली मागून घालून जाणारे पुष्कळ आहेत. पण आज मला थोडं थांबलं पाहिजे, देवाला वचनाचा अर्थ विचारला पाहिजे. तो त्याची रहस्य तुम्हाला समजावून सांगेल, त्यातलं सत्य काय तुम्हाला कळेल.
मग त्या मनुष्यासारखा तुम्हाला बनावं असं वाटेल की मी अधिकारी असताना तो मनुष्य माझा ऐकतोय. मी ते सामान्य एकाचा ठिकाणी म्हणतो की माझ्या छपराखाली यायची तुमची तो माझी लायकी नाही. कुठं आता शताधिपती काही छपरात राहतो का? पण ती नम्रता आहे. जमादार कधी छपरात राहायला पाहिजे का? इतकं स्वतःला रिक्त करा म्हणजे देव त्याचं सामर्थ्य प्रगट करेल. इतकं रिक्त करा. आमेन. एवढा मोठा श्रीमंत मनुष्य काय म्हणतो, माझ्या छपराखाली यायची माझी लायकी नाहीये, तुम्ही यावं अशी माझी लायकी नाहीये. येशूने त्याचं हे वाक्य पाहिलं, त्याला आश्चर्य वाटलं. नक्कीच देवाला आश्चर्य वाटेल असं काहीतरी करा. म्हणजे मेलेली जशी जिवंत झाली तसे तुमचे बिघडलेले प्रॉब्लेम देव सरळ करणार आहेत. हा प्रॉब्लेम सुटण्यासारखा नाही, दे टाकून तिकडेच तुम्ही म्हणाल, परंतु येशू ख्रिस्त तोच प्रॉब्लेम चुटकीसशी सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इतके नम्र व्हा, इतके लीन व्हा, देवापुढे रिक्त व्हा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन नीट समजून घ्या. त्या श्रीमंत मनुष्याने म्हटलं माझ्या छपराखाली यायची लायकी नाही आहे, तुम्ही शब्द बोला. वर म्हणतो तुमचा शब्द ऐकला जाईल. लगेच त्याला आठवलं, मी एक अधिकारी असताना लोक माझं ऐकतायत. ये म्हटलं की जा, म्हटलं की जातो. तुम्ही तर देव आहेत, अधिकारवाणीनं तिथं बोला. ते तुम्हाला अधिकार आहेत ते बोला, तिथं देव चमत्कार करणार आहे. आज तुमचे चमत्कार किती मोठे आहे हे पाहू नका, तुमचा देव किती मोठा आहे त्याला पाहायला का. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू काही ठिकाणी चकित झाला, जसे आम्ही चकित होतो तो पण चकित होतो. त्याने त्या माणसाचा विश्वास पाहून तो चकित झाला. आणखी एका ठिकाणी चकित झाला. फार दुःखाची गोष्ट आहे ती. नासरेतात गेला आणि फार चमत्कार घडले नाही. त्यांचा अविश्वास पाहून येशू चकित झाला. म्हणजे पुष्कळ चर्चमध्ये लोक जमतात पण त्यांचा विश्वास नाही. येशूला आश्चर्य वाटतं, माझ्या नावाने एकत्र येतात खरं, पण यांचा विश्वास कुठं आहे. हॅलो. देवाला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. एक रूढ पद्धत म्हणून काही लोक चर्चला जातात. मुला मुलीची लग्न करण्यासाठी चर्चला जातात. मयत कोणाची असली तर चर्चला जातात. पण आत्म्याने खरेपणाने देवाला भेटण्यासाठी जर तुम्ही चर्चमध्ये गेला, नक्कीच देव तुमच्या जीवनात कार्य करणार आहे. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. किती लोक आज येशूवर विश्वास ठेवणार. आमेन. हालेलुया. कारण खूप हे सोपं नाही आहे, खूप महत्वाचं आहे. याच्यावरच अख्खं बायबल रचलेलं आहे. आणि तेच नाही तर तुमचं चर्चला येणं व्यर्थ आहे, शास्त्र वाचन करणं व्यर्थ आहे. पूर्ण मनाने देवावर विश्वास ठेवा आणि पहा, देव तुमच्या जीवनात चमत्कार करणार आहे. हालेलुया. आपण टाळ्या वाजूया आणि प्रभूला धन्यवाद. ओ रिया बाबा 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 रिया राबा चंद्र बारी खंद बरा बाबा बाबा. प्रभू या प्रत्येकाला ज्ञान दे, त्याचे डोळे उघड प्रभू, त्यांना प्रगट हो, त्यांना देव दिसू दे. हालेलुया. प्रभू एकेकावर दया कर. तू कोणालाही विरोध करत नाही, पण सर्वांवर तू प्रेम करतो. तू कोणालाच विरोध करत नाही. जे तुला शिवाय देतात त्यांनाही तू विरोध करत नाही, कारण तू प्रेम आहेस. हालेलुया. 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 हो रिया रा बाबा बाबा बाबा. हालेलुया. हालेलुया. देव प्रेम आहे. देव प्रेम आहे. देव प्रीती आहे. ओळखा देवाला, ओळखा. तो तुमचा नाश करू इच्छित नाही, कोणालाही विरोध करू इच्छित नाही. तो म्हणतो मला ओळखा. 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 तो म्हणतो मला ओळखा.
मी तुमचा पिता आहे. कोणी पिता आपल्या मुलाचा विरोधक नसतो. तो आमचा पिता आहे. तो आमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. यावेळेस ज्या कोणाला वाटतंय आजपासून मी मनापासून येशू ख्रिस्तावर प्रेम करणार आहे, मी जगाचं नाही येशूच ऐकणार आहे, त्याने आपल्या जागेवर उभं राहावं. हालेलुया. ओ रिया बाबा 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 रिया रबा शांद्रबा रिखंद हालेलुया. ओ रिया बाबा 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 ही रबा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणतो, पित्याला प्रार्थना करतो, हे देवा मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो ज्यांनी तुला आणि मला ओळखले आहे. एक व्यक्ती ख्रिस्ताचा केव्हा होतो, ज्यास तो देवाला आणि येशू ख्रिस्ताला ओळखतो, तो अधिकारयुक्त आहे, मूल आहे ते देवाचं. शाळेत असताना पटावर मुलं मुली या अर्थाने तो शब्द नाही आहे, तो वारसदार या अर्थाने तो शब्द आहे. तुम्हाला देवाचं मूल होण्याचा अधिकार दिलाय. म्हणजे काय, तुम्हाला देवाने आपले सगळे अधिकार दिलेले आहेत. ओळखा येशूला, येशूला ओळखा. ओ रिया बाबा बाबा बाबा. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद येशू. Praise Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise God. Hallelujah. धन्यवाद ईश्वर. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. कलसीकराच्या पत्राच्या पहिल्या अध्यायात सांगितलंय, येशू ख्रिस्त परिपूर्ण आहे. येशूमध्ये सर्वात सर्व काही आहे. कोणताही प्रॉब्लेम घ्या, येशूकडे या. कोणतीही समस्या असेल, येशू ख्रिस्ताकडे या. तो म्हणणार नाही हा सोडू, मी हा प्रश्न सोडवू शकत नाही असं म्हणणार नाही. येशूकडे या, तो सर्वात सर्व काही आहे. तो परिपूर्ण आहे. त्याच्याद्वारे सगळं काही होत आहे. सर्व नावापेक्षा तो उंच आहे. येशूकडे पहा, येशूकडे पहा, येशूकडे पहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रभू या सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्यांची मनापासून विनंती आहे की मला ख्रिस्त कळावा, मला देव कळावा. मी जसं देवाला ओळखतो तसा तो नाही, जसा त्याने स्वतःला प्रगट केलंय तसा तो आहे. मनुष्य देवाला प्रमोट करू शकत नाही. देव आपल्या स्वतःला सिद्ध करायला समर्थ आहे. कोणी मनुष्य देवाचं नाव प्रसिद्ध करू शकत नाही, ती ताकद त्याच्यात नाही. पण देव आपलं नाव सर्वत्र पसरवायला समर्थ देव आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू या सर्वांसाठी प्रार्थना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज त्यांच्याकडे पाहून लोकांनी चकित व्हावं. त्यांचं जीवन पाहून लोकांनी चकित व्हावं. त्यांचा विश्वास पाहून लोकांनी चकित व्हावं. त्यांचं देवाचं प्रेम, त्यांचं पॅशन, त्यांचं उद्दिष्ट हे पाहून लोकांनी चकित व्हावं. म्हणजे ते जगाला आशीर्वाद ठरणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद प्रभू. या उभे राहिलेल्या प्रत्येकाला तू स्पर्श कर. आजपासून एक नवं जीवन तू त्यांना देत आहेस. विश्वासाचं जीवन, माहितीचं जीवन ते जगणार नाही. मला बायबल असं माहित आहे, माहितीचं जीवन जगणार नाही, ते विश्वासाचं जीवन जगणार.
विश्वासाचं जीवन जगणार. प्रभू या प्रत्येकाला स्पर्श कर. प्रत्येकाच्या जीवनात, घरात, कामावर त्याच्या योजना, त्याच्या इच्छा याच्यामध्ये कार्य कर आणि चमत्कार कर. येशूच्या नावात आहे बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.